मनी मॅनिफेस्टेशन हे तुमचं गोल असेल तर हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळे. मनी मॅनिफेस्ट करत असताना आणखी एक कोणती महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे हे आज आपण पाहणार आहोत. याच्यासाठी एक प्रश्न मी तुम्हाला विचारते. तुम्ही कधी पाणी बॉईल होताना पाहिलं आहे का? समजा आपण एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि ते गॅसवर ठेवलं बॉइलिंगसाठी आणि गॅस चालू केला. सुरुवातीला थोडा वेळ काय होतं, तिथे काहीच हालचाल नसते, काहीच फरक पडलेला नसतो आणि मग थोड्या वेळाने ते पाणी बॉईल व्हायला लागतं. पण सुरुवातीचा जो पिरियड असतो तेव्हा समजा आपण पाहिलं आणि काहीच दिसत नाही आहे म्हणून गॅस बंद करून टाकला तर काय होईल? ती बॉइलिंगची जी प्रोसेस आहे ही ॲक्च्युली आधी सुरू झालेली असते, ती बंद पडेल आणि पाणी जे बॉईल करायचं होतं, जो एंड रिझल्ट आपल्याला हवा होता तो अचीव होणार नाही. वरून जरी असं दिसत असेल की तिथे काहीच हालचाल होत नाही आहे, काहीच बॉइलिंग झालेलं दिसत नाही आहे, पण ॲक्च्युली बॉइलिंगच्या प्रोसेसला तिथे सुरुवात झालेली असते. ती आपल्याला थोड्या वेळाने दिसते. ते पाणी बॉईल झालेलं आपल्याला थोड्या वेळाने दिसत असतं. आपण जर तेवढा वेळ वाट पाहिली, ते पाणी बॉईल होऊ दिलं, त्या प्रोसेसवर आपण ट्रस्ट ठेवला आणि गॅस तसाच चालू ठेवला तर थोड्या वेळाने ते पाणी बॉईल होतं. पण समजा मध्येच काही हालचाल दिसत नाही म्हणून गॅस बंद करून टाकला तर काय होणार आहे? जे काही थोडंफार पाणी गरम झालेलं होतं ते सुद्धा थंड होऊन जाईल आणि ही बॉइलिंगची प्रोसेस बंद पडून जाईल. आपल्याला जे एंड रिझल्ट हवा होता, ते पाणी बॉईल करायचं होतं, ते अचीव होणार नाही. ही खूपच सिंपल गोष्ट दिसते, पण याच्यातून आपल्याला एक खूप महत्त्वाचा एक लेसन मिळत असतो आणि तो म्हणजे आपण जेव्हा मनी मॅनिफेस्ट करत असतो तेव्हा त्या प्रोसेसवर आपण ट्रस्ट केला पाहिजे. समजा मनी मॅनिफेस्टेशन करायला सुरुवात केली आणि काहीच हालचाल दिसत नाही आहे, काहीच रिझल्ट्स दिसत नाही आहे म्हणून लगेचच ते बंद करून टाकलं तर काय होणार आहे? ॲक्च्युली जेव्हा आपण मनी मॅनिफेस्टेशनचे टेक्निक्स करायला लागतो, ते प्रोसेस सुरुवात करतो आपण, तेव्हा त्या क्रिएशनला सुरुवात झालेली असते. लगेच ते रिझल्ट्स आपल्याला दिसत नाहीत, पण त्या क्रिएशनला सुरुवात झालेली असते. जसं पाणी हळूहळू कोमट होतं आणि मग ते बॉईल होतं, अगदी तसंच. पण काहीच रिझल्ट दिसत नाही आहे म्हणून आपण हे मॅनिफेस्टेशन सोडून दिलं तर काय होणार आहे? आपल्याला आपला जो एंड रिझल्ट आहे, मनी गोल जे अचीव करायचं आहे, ते अचीव होणार नाही आहे, राईट? आणि याच कारणासाठी जेव्हा आपण मनी मॅनिफेस्ट करत असतो तेव्हा त्या प्रोसेसवर आपल्याला ट्रस्ट केला पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे, आपला त्याच्यावर फेथ असला पाहिजे आणि आपला युनिवर्सवर सुद्धा विश्वास असला पाहिजे. जेव्हा आपण विश्वासाने हे मॅनिफेस्टेशन करतो तेव्हा आपल्याला एक दिवशी आपलं जे काही गोल आहे ते अचीव होत असतं. जेव्हा आपण मॅनिफेस्टेशनला सुरुवात करतो तेव्हा त्या क्रिएशनला सुरुवात झालेली असते. ती आपल्याला दिसत नाही, पण ती प्रोसेस सुरू झालेली असते. जसं पाणी हळूहळू कोमट होतं आणि बॉईल होतं, तसंच आपलं मॅनिफेस्टेशन जे आपण करत असतो त्याच्या क्रिएशनला सुरुवात झालेली असते. तशा अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे येत असतात. आपण फक्त अलर्ट राहिलं पाहिजे आणि ॲक्शन्स घेतल्या पाहिजे, मग एंड रिझल्ट आपल्याला अचीव होत असतं. तर तुम्ही मनी मॅनिफेस्ट करत असाल तर ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. या प्रोसेसवर ट्रस्ट ठेवा आणि हे मॅनिफेस्टेशन करत राहा जोपर्यंत तुमचा एंड रिझल्ट तुम्हाला अचीव होत नाही आहे तोपर्यंत. किती दिवस झाले, किती याच्यामध्ये वेळ लागेल या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. प्रत्येक क्रिएशनसाठी वेगळा वेगळा वेळ लागत असतो. किती वेळ लागेल किंवा हे कधी होईल या क्वेश्चनमध्ये जाऊ नका. या प्रोसेसवर ट्रस्ट ठेवा आणि तुमचं जे काही मॅनिफेस्ट तुम्ही करत आहात, तुमची जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस करत राहा आणि त्या प्रोसेसवर ट्रस्ट ठेवा. मग एक दिवशी तुम्हाला नक्कीच तुमचं गोल अचीव होणार आहे. आय होप आजच्या व्हिडिओतली ही छोटीशी पण खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॅल्युएबल वाटली असेल. ही व्हॅल्युएबल वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आणि आमच्याकडे जे फ्री वर्कशॉप्स होत असतात, एव्हरी संडेला फ्री वर्कशॉप्स होत असतात, ते अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्ट्रेशन करा. नेहमी हॅपी राहा, खुश राहा. थँक्यू.